धन्यवाद शुद्धोधनजी जाधव साहेब. तर खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज अनिकेत. अनिकेत पागी गोलंदाजी करेल. छोट्या तणीचा हा गोलंदाज आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विद्यानंदला. खुल्या शहरी गटांमध्ये सुद्धा हा खेळाडू आपलं कौशल्य दाखवत असतो. क्षेत्ररक्षणाची खूप सुंदर सजावट आहे. फाईन शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑनच्या डीप क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेमध्ये. पहिल्या चेंडूवरती घणघणाती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अचूक झेल टिपतोय. राहुलनं झेल टिपला. पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलेलं आहे. मगाशी रमेश शिंदे म्हणाले त्याप्रमाणे दोन वाघ एका जंगलात राहू शकत नाहीत, दोन तलवारी एका मैदानात राहू शकत नाहीत आणि त्याचीच प्रचिती या सामन्यात येणार आहे. त्यामुळे आतिश घोडविंदे पूर्ण मैदानावर फिरत असतात आणि या स्पर्धेचं अवलोकन करत असतात. सिरताज शेख मंचावरनं संचलन करतायत. दरम्यान धावफलकावरती धावा झळकत आहे. 0-0वरती पहिला गडी बाद झालेला आहे. डावखुऱ्या हाताने खेळणारा फलंदाज संदेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पायचीतचं जोरदार अपील केलं गेलं. मात्र फलंदाज यष्ट्या सोडून शफल झाला होता. पंच गोकुळदास पाटील आहेत. अतिशय सुरेख पंचांची कामगिरी. पंच शकील कोटी, पंच गोकुळदास पाटील BC4चे हे पंच आहेत. भिवंडीमधील नामांकित स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहत असतो. दरम्यान अनिकेतचा पुढचा चेंडू समोर जाईल तो संदेश. पुन्हा एकदा गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. चेंडू जातोय बंदुकीतून जशी गोळी निघते त्या पद्धतीनं बॅटमधून चेंडू हा सीमा रेषा पार फरार होतोय. 4 धावा. चौकाराच्या दोरावरती धावफलकावरती धावा झळकतात. एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. चौकारानं संदेशनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. तर धावफलकावरती धावा झळकतायत 4. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ झालेला आहे. अनिकेतचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो संदेश. अनिकेत खेळ सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतोय. मिड विकेटला मला वाटतं क्षेत्ररक्षक डीपला सजवलं जातोय कारण संदेशची बॅटिंग ऍक्शन पाहिलेली आहे. आणखी एक मोठा फटका. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. 1 धाव. एका धावीच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतायत 5. पाच धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात सुरेख अशा पद्धतीची कामगिरी अनिकेतकडनं. पुढचा चेंडू अनिकेतचा. निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतोय. वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. 1च धाव मिळेल कारण दक्ष क्षेत्ररक्षण आहे. एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहे 6. 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. अनिकेत सज्ज. सामोर जाईल तो संदेश. पहिल्या षटकाचा खेळ पुढे सरसावत जबरदस्त घणघणाती आघात. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दर्शनीय षटकार. काय उत्तुंग फटका होता. मेरिट मध्ये येतोय, रडार मध्ये येतोय चेंडू आणि भिरकावला जातोय. येतो चली साजन के घर. चेंडू जातोय दूर दूर. कॅमेरामनला भीती वाटली होती की हा चेंडू आपल्या कॅमेऱ्यावरून आदळतो की काय. 12 धावा धावफलकावरती.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. घोटगाव संघ दाखवून देतोय हम घाट घाट का पाणी पी आहे हे. कुठल्याही क्षणी हाराकिरी पत्करायला तयार नाहीयेत. विशाल जरी बाद झाला असला तरी संदेश आणि दीपक कामगिरी करतायत दर्शनीय. संदेशच्या बॅटमधून निघालेल्या 11 धावा, दीपकच्या बॅटमधून निघालेली 1 धाव. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज शरद. शरद सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे. शरद बेंद्रे 12वा खेळाडू वाघे आडनाव सांगतोय पण त्याचा आडनाव वाघे नाही बेंद्रे. दरम्यान पुढचा चेंडू शरदचा सामोरा जाईल तो दीपक. सुरेख गोलंदाजी. फ्लायटेड चेंडू होता. ब्लॉकहोलचा वेध घेणारा होता चेंडू. दीपकनं तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात टोलावला. 2 धावा, 14 धावा धावफलकावरती. चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तुझं नाव काय? विशाल आडनाव. दरम्यान पुढचा चेंडू खालींग सोडून मला 11 वर्ष झालेली आहेत त्यामुळं पण मी खेळाडूंची नावं बरोबर सांगू शकेन. एक चांगला चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्राकडे चेंडू टोलावला गेला. एकेरी धाव. धावफलकावरती धावा झळकतायत 15. शरद एक कॅमेरामन म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे बरोबर ना. आणि या ठिकाणी मात्र एक गोलंदाज म्हणून तो भूमिका पार पडतोय. माझे साथी समालोचक हे उत्कृष्ट व्याख्याते आहेत. निश्चितपणे प्रवचनकार सुद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. शहापूर मुरबाड तालुक्यामध्ये त्यांचे अनेक प्रवचनं होत असतात. दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल तो संदेश. घणघणाती आघात करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. एक विस्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध संदेश. शपल होत जबरदस्त घणघणाती आघात करतोय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. येतो चली साजन के घर. षटकार. 21 धावा धावफलकावरती. जबरदस्त आघात आपल्याला पाहायला मिळत आहे. संदेश उजवीकडे शपल होत डावीकडे घणघणाती प्रहार करत असतो. विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आणि घोडगाव संघाला जर या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करायची असेल तर संदेशची बॅट तळपणं, संदेशकडनं चौकार षटकारांचा संदेश मिळणं फार गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू शरद. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सुरेख गोलंदाजी. उजवीकडे अधिक शपल झाला होता मात्र बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही आहे कारण चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकत नाहीये. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल शरदला. 21 धावा तर धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आता मात्र नक्कीच गणगणाती आघात पाहायला मिळतोय. लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाईल. 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 22 धावा धावफलकावरती. एक चेंडू शेष आहे. 11ची सरासरी पूर्ण झालेली आहे. यातील विजेता संघ 2 हात करेल प्राची स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघाशी आणि तो आजच्या दिवसाचा अंतिम सामना असेल. खेळ सुरू करायचा आहे शरद. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल होतोय. शरद. दीपक सामोरा जाईल. निश्चितच ब्लॉक होलता वेध घेणारा चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्राकडे टोलावला गेला. कार्पेटच्या साह्यानं चेंडू अडवेपर्यंत 2 धावा लिहिल्या पूर्ण. संदेशला पूर्ण जाणीव होती या 2 धावा जर मी घेतल्या तर स्ट्राईक शेवटच्या षटकामध्ये माझ्या हातामध्ये येईल आणि म्हणून वेगानं या 2 धावा. तुकाराम बेंद्रे यांच्याकडनं जर आपण गडी बाद केला तर 200 रुपये प्राप्त केले जातील. निश्चितच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 24 धावा धावफलकावरती. तुकाराम बेंद्रे ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत, ज्यांच्या मातोश्री 2 वेळा सरपंच, त्याच्यानंतर तुकाराम बेंद्रे यांच्या सौभाग्यवती सरपंच, म्हणजे एकाच कुटुंबामध्ये सासू आणि सून अशा पद्धतीनं 3 वेळा सरपंच पदाचा मान
खालिंगावच्या त्यांना प्राप्त झालेला आहे। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तर नक्कीच काहीतरी पुण्याई आहे आई वडिलांची आणि ती पुण्याई कामी येते फुलवंती ताईंना आणि तुकारामला सुद्धा। आणि त्याचा सुरेख अशा पद्धतीनं संघाला प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळते। एखाद्या गोलंदाजाला जर का यश प्राप्त केलं तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। तिसरं षटक विद्यानंद सज्ज, समोर जाईल तो संदेश। एक बॅटल चांगलं पाहायला मिळेल। विद्यानंद फुलटॉस, चेंडू भिरकावून दिला जातोय, चुकी घडलेली आहे विद्यानंदकडनं, पण संदेश म्हणतो चुकीला माफी नाही। चेंडू जातोय सीमा रेषा पार, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात उत्तुंग षटकार। षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 30। संतोष मगर यांच्याकडनं गोडगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे। जर आपण षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे। चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या, जुना चेंडू द्यायचा आहे दोन्ही संघांना। धन्यवाद संतोषजी मगर, बरोबर आहे। विजय हा क्रिकेटचा झाला पाहिजे, आपण समान न्याय देतो आहोत। आणि डोळेगावच्या सकाळीच आपण जर पाहिलं तर आदरणीय मगर सर यांनी भावना व्यक्त केली, सर निपक्षपातीपणे ही स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे। तर धन्यवाद संतोष मगर, खूप सुरेख निर्णय आहे आपला। दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी असेल। षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली तर 500 रुपयाचा पारितोषिक। पहिला षटकार तर पाहायला मिळाला संतोषजी मगर। धावफलकावरती धावा झळकल्या 30। दरम्यान पुढचा चेंडू विद्यानंद चुकी केली, चुकीला माफी नाही दाखवून दिलं संदेशनं संदेश दिलाय। सकाळपासून आपण जर पाहिलं तर दैक्षणीय कामगिरी करतोय संदेश। आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेले 24 धावा आहेत। निश्चितच सुंदर गोलंदाजी। तर शुद्धोधन जाधव साहेब यांच्याकडनं समालोचन कक्षासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। या आयोजनाला शुभेच्छा आलेल्या त्या स्पर्धेला जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे, धन्यवाद शुद्धोधनजी जाधव साहेब। दरम्यान पुढचा चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक तैनात आहे। चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं, सहज सोप्पा झेल होता परंतु टांगा पलटी घोडा फरार। धावा मिळाला केवळ 2, कारण पुढे आला। आपण जर आपल्याला सहज सोप्पा झेल होता, जज करण्याचा फक्त गरज होती, पण ज्या पद्धतीने जज करत होता तेव्हाच वाटत होतं का हा झेल धरतीला दान होणार। 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्यात 32। विशाल मला वाटतं मिड विकेटला आहे, चुकी झालेली आहे विशालकडनं। विद्यानंद संदेशच्या फलंदाजी पुढे कुठेतरी दबावात आपल्याला पाहायला मिळतं। विद्यानंद अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल। एक जबरदस्त घणघणाटी आघात आपल्याला पाहायला मिळतोय। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय, जबरदस्त 360 अँगल मध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारे काहीच फलंदाज आहेत। त्याच्यामध्ये आपण दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सचा उल्लेख करत असतो। अगदी त्याच दिशेनं आपण पाहतोय 360च्या अँगलला मी सुद्धा फलंदाजी करू शकतो हा संदेश देतोय। षटकाच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 38। घोडगाव संघ या स्पर्धेतील एक सर्वोत्तम संघ म्हणून का ओळखला जातो याची प्रचिती करून देतोय संदेश। खूपच सुंदर फलंदाजी, 38 धावा। दरम्यान पुढचा चेंडू विद्यानंदचा, डाव्या एष्टीवरती चेंडू, पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले पाहतोय। लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणखी एक दर्शनीय षटकार। षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 44 आणि हॅट्रिक करण्याची संधी आलेली आहे। 500 रुपये संतोषजी मगर यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहेत। 200 रुपये विकेट मिळवण्यासाठी ठेवले होते तुकाराम बेंद्रे यांनी, पण एक ते विकेट मिळत नाही, मात्र षटकार हॅट्रिक होते का पाहूया। यस, आणि षटकाराची हॅट्रिक पूर्ण होते। या षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 50। 500 रुपयाचा मानकरी ठरतोय संदेश। लगेच आपण मंचावर यायचं संदेश या। संतोषजी मगर साहेब, आपण 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते पूर्णपणे आपला पैसा वसूल। 44 धावा वैयक्तिक स्वरूपात संदेशसाठी जोरदार टाळ्या वाजूया।
मंचाला विनंती करतोय. 44 धावांची नाबाद खेळी. व्हॉट अ लवली इनिंग, व्हॉट अ लवली बॅटिंग. संदेश, काय संदेश दिलेला आहे आणि पुढील 3 षटकांमध्ये खालिंग संघ काय संदेश देईल ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ शहापूर रमेश शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. थँक्यू सो मच. धन्यवाद गायकवाड सर. अतिशय दर्जेदार समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळपासून आपण आमच्या प्रेक्षकांना ऐकवतात. आपलं सुद्धा मनस्वी आभार. चला, ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण सज्ज राहायचा आहे, कारण या 3 षटकानंतर आपल्याला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि घेऊन जाईल तुम्हाला क्रिकेटच्या विश्वसनीय आणि विलोभनीय दुनियेमध्ये. आम्ही म्हणतो ना की क्रिकेट म्हणजे तरी काय, क्रिकेटच्या दुनियेमधल्या व्याख्या तरी काय. कधीतरी याच क्रिकेटचा विचार केला तर आम्हाला सुद्धा म्हणावंसं वाटतं की कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा अवंडा गिळून पुन्हा एकदा कर्तव्याची वाट धरायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ होऊन संपूर्ण जगाला मनातील हिंमत दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सांघिक कामगिरीचा आखाडा म्हणजे क्रिकेट. भावनांचं कोंदण म्हणजे क्रिकेट. जेवढं बोलावं तेवढं कमी असा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि जाऊया या क्रिकेटच्या विश्वसनीय दुनियेमध्ये. कंबर कसावी लागेल प्रतिस्पर्धी खालिंग संघाला. भगीरथाचे प्रयत्न करावे लागतील. 3 षटकामध्ये बनवायच्या 51 17.00 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 17 धावा येणं या ठिकाणी कंपल्सरी असेल आणि आल्या नाही तर मात्र कार्यक्रम उरकेल. संध्याकाळचं सत्र आहे. या सामन्याकडे आतुरतेने डोळे लागले ठाकूरपाडा संघाचे की कोणता संघ आपल्या समवेत लढण्यासाठी येईल. आवर्जून डोळ्यांमध्ये तेल घालून ठाकूरपाडा संघ हा सामना पाहत असेल. शेवटचा सामना या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये खेळला जाईल आणि आजच्या दिवसांमधील विजेता संघ आम्हाला मिळेल यात शंका नाही आहे. 23 जानेवारीची सायंकाळ पाहण्यासाठी चाललेली खूप मोठी धडपड या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगली वर्णनीय स्पर्धा आहे. जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा सुद्धा या स्पर्धेकडे आम्ही सातत्याने म्हणतोय ना. अनेक मान्यवरांची मांदियाळी, अनेक दात्यांचे हात या संपूर्ण स्पर्धेला लाभले आणि बघता बघता हा नयनरम्य सोहळा याची दही याची डोळा. अर्थातच सूर्याची किरण दर्याच्या दर्पणात पडण्याची वेळ आली. ही सायंकाळ सांगून जाईल आज की शाम किसके नाम. ऑफिशियल सज्ज जाऊया मॅचच्या दिशेने. नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली. 51 धावा आणि विजयासाठी 51 धावांची गरज खालीन संघाला. खालीन संघाचे हुकमाचे 1 खेळपट्टीवर सज्ज. सलामीवीर ओपनिंग पेअर अर्थातच बॅट्समन विद्यानंद आणि सोबतीला बॅट्समन आपण पाहतोय केतन. गोलंदाजी मार्कवर जयेंद्र. सामन्याला करूया सुरुवात. सायंकाळचं वातावरण. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. यस, खालिंग गावच्या कोणत्याही फलंदाजांना बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर व्यासपीठावर आमचे मान्यवर सन्माननीय संतोषजी मगर साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल ऑन साईडला पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेगला नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मिळतील फलंदाजाला 2 धाबा. इज ऑफ द मार्क बॅट्समन विद्यानंद. कारण इथे मात्र आपण पाहतोय प्रत्येक चेंडूची किंमत मी तर म्हणेन वाढलेल्या पेट्रोलच्या भावाप्रमाणे वाढत जाईल. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण असतो आणि त्या क्षणांना तुम्ही जर गोड बनवाल तर मात्र शेवट गोड होईल यात शंका नाहीये. यावेळेस स्वतःच्या कामगिरीवर नाराज होता फलंदाज नित्यानंद, कारण त्याला माहिती आहे मिडल करू शकला नाही. अलाउन दी कार्पेटने खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. 1 सिंगल मिळेल. आणि आपण पाहिलं असेल याच नित्यानंदाला याच विद्यानंद नाव आहे आणि ही नावं कमी पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर बाळ जन्माला आलं ना की घरातली माणसं असं काही नाव ठेवतात की घरातल्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा ते नाव घेता येत नाही. विद्यानंद नाव छान आहे. क्रिकेटमध्ये नावं पाहायला मिळतील. तुम्ही विवेक शेलरला पाहिलं असेल. खालिंग गावाला बिलॉंग करतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अख्ख्या जगाची सेर केली. त्याच्या संघामध्ये खेळणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर असेल. शॉट ऑफ बुडले. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप आहे मोठा. नाही धावांना तोटा. रन्स पळतील या चेंडवर 4 आणि आणखी आला 1 चौकार.
अपेक्षा असेल डगआउटच्या चौकटीला की या प्रकारचे फटके हे दोन फलंदाज जर खेळले ना तर सामना बनायला वेळ लागणार नाही आहे. 50 धावा 18 बॉलमध्ये बनवल्यात प्रतिस्पर्धी संघानं. बनवायच्या त्या 51 धावा सुरुवात तर झाली आहे, परंतु याच सुरुवातीमध्ये जर सातत्य असेल, कन्सिस्टन्सी असेल तर मात्र सामना बनायला वेळ लागत नाही. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल भिवंडी प्रीमियर लीग. कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल की तो एक सामना आमच्या डोळ्यासमोर आजही येतोय. 6 षटकामध्ये 42 धावा भावेश पवार नावाचा गोलंदाज डिपेंड करू शकतो. समोर ॲक्टिवा गाडी आहे, स्कूटी. त्या ॲक्टिवा स्कूटीचा जो आरसा आहे ना तो मित्रांनो फिरवायचा आहे जरा. माझा आवाज आला असेल समोर तुमच्या. ओके, त्या स्कूटीचा जो आरसा आहे तो फक्त खाली घ्या. मिस्टर स्टोक फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कॅच ऑफ. क्रिकेटच्या सामन्यातील प्रयोगाच्या समीकरणाच्या आणि यशाचं रहस्य आहे टेक द कॅच अँड ओन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस व्याख्या राहिली अपूर्ण, परंतु हीच गोष्ट पूर्णत्वाला जाईल का प्रश्न असेल. झेल सुटली, फलंदाज या ठिकाणी सुखरूप असेल आणि निश्चितच फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला सांगितलं असेल थँक्यू बाबा. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये धावसंख्या खालिंग संघाची या ठिकाणी पाहायला मिळते 8 धावा. प्रत्येक षटकामध्ये बनवायचे 17. ज्यावेळेस पथनाट्य पाहायला मिळालं, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 1 आणि निश्चितच आधीच संकट खालिंग संघाची या ठिकाणी समस्या उद्भवत जाताना पाहायला मिळेल. जणू काही महाभारतातील कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचा चाक ज्या पद्धतीने चिखलामध्ये अडकावं ना त्या पद्धतीने खालिंग संघ या ठिकाणी संकटामध्ये अडकलाय. कोण निर्विघ्नपणे बाहेर पार काढेल आणि मी तर म्हणेन एका फलंदाजाला या ठिकाणी चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. डगआउट अपेक्षा करेल खालिंग गावाचा की कमी पार्टनरशिप आणि धावा मात्र जास्त यायला हव्यात. प्रत्येक खेळाडूला मोठा फटका खेळायचा आहे आणि इथे मात्र आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन पुन्हा एकदा परतीचा प्रवास करायचा आहे. जास्त वेळ खेळपट्टीवर राहायचं नाही आहे. जेवढा वेळ राहील तेवढी मात्र खेळपट्टी सजवावी लागेल. बॅटला आशीर्वाद द्यावा लागेल यशस्वी भवचा आणि चेंडू आणि सीमारेषा यांचं नातं निर्माण करावं लागेल. 51 धावा, दिल्ली अभी तो बहुत दूर है, प्रयत्न करावा लागेल. आम्ही नेहमी म्हणतो ना की जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचे डंख तुम्हाला टोचले जातील तेव्हा तुमच्या यशाचे पंख हे कायमस्वरूपी फुलले जातील. या ठिकाणी दाखवावं लागेल खालिंग गावाला वाडा कोणाचाही असो राडा मात्र आमचा राहील. त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल आणि निश्चितच जरी 10 दिशा अंधारल्या ना तरी मात्र या जगाला प्रकाशमानता देणारे अजूनही कोणत्याही प्रकारचे शिरताज कोणाचे गुलाम बनले नाही आहेत ते दाखवावं लागेल. आणि बघता बघता पुन्हा एकदा मशाली पेटवाव्या लागतील, प्रज्वलितपणा आणावा लागेल, दीप प्रज्वलन करावं लागेल. खोलवट टप्प्याचा चेंडू आडव्या बाटनं खेळ आलावधी कार्पेट, क्षेत्ररक्षकानं अति घाई संकटात नाही, चेंडू हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलाच दिवस यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान झालाय. डोहोळे गाव, याच गावाला आम्ही शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक या सर्व क्षेत्रांमध्ये आवर्जून अभिलाषेने पाहतोय. जेव्हा जेव्हा स्वराज 11 डोहोळे संघ मुरबाडमध्ये खेळण्यासाठी आला ना तेव्हा मात्र सिरताज असेल, अतिश घोडविंदे असेल, आशिष नावाचा फलंदाज असेल, त्याचबरोबर त्यांचे सर्वचे सर्व समर्थक सांगत असताना की आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी स्वागत तुमचं केलं जाईल. धावसंख्या धावफलकावर 12 पहिलं षटक संपलंय. येणारे 12 बॉल्स आणि या 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून जर पाहिलं तर अजूनही जवळपास 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 धावा. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. सांगावं लागेल खालिंग गावाच्या चौकटीला या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 3 षटकारासाठी सन्माननीय संतोषजी मगर साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षीस तर लावलंय आणि बक्षीस पात्र फलंदाजी होईल का. पहिला चेंडू डॉट बॉल, टाकले जाणारे डॉट बॉल घोडगाव संघाची डोकेदुखी कुठेतरी दूर करतील आणि आलेली डॉट बॉल येणाऱ्या विकेट खालिंग गावाच्या गड्याला मात्र खिचखिच करून जातील. इथे मात्र षटकार चौकारांची व्हिक्स घ्यावी लागेल आणि खालिंग गावाला सांगावं लागेल खिचखिच दूर करो, व्हिक्स की गोली लो. 6व्या मॅचच्या दिशेने 11 बॉल 39 धावा. हा चेंडू मात्र प्रयोग केलाय, निष्कर्ष अनुमान पॉझिटिव्ह, लॉंग ऑन सीमारेषा पार, दर्जेदार षटकार.
कर्तृत्व सिद्ध केलं ना तर संशयाने नजराण्या माना सुद्धा खाली मान घालून निघून जातात. कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेरची वाट दाखवावी लागेल. पंचप्राणांनी विणवावं आणि एका बाजूला आभाळ फाटलं जावं, त्यातून मात्र झुंजण्यासाठी बळ निर्माण व्हावं. या सगळ्या गोष्टी या मॅचमध्ये खालींग गावाला जाग्या कराव्या लागतील. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या चार गोष्टींना आयुष्यामध्ये थारा द्यावा लागेल. जरी शरीर पंचमहाभूतांनी जागं झालं असेल तरी मात्र याच पंचमहाभूतांना एक करावं लागेल. अंतःकरणाला आग लागलेले फक्त आणि फक्त विजयाची. शॉट ऑफ गुड लेंथ जवळून खेळला आपण पाहू शकाल. फुटवर्क नव्हतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट मिळवायचा असेल तर पथनाट्य करावं लागेल. पदल आली ते दाखवावं लागेल. जेव्हा जेव्हा इंडिया खेळायची ना तेव्हा तेव्हा या पथनाट्याचा प्रयोग करणारा सौरव गांगुली दादा आज आमच्या डोळ्यासमोर आहे. काय फुटवर्क असायचा, काय स्टेप आउट खेळायचा आणि बघता बघता खऱ्या अर्थानं खेळ सजवायचा. फुटवर्क नव्हतं. डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल. धमाका. एक्शन देन रिएक्शन. ये हुई ना बात. गेम स्लॉट में पार्क किया पार्किंग लॉट में. खालींग गावाला हा दर्शनीय असेल षटकार. आ गया मौका. झड दिया छक्का. सिक्सर. सामना अजूनही संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही. खालींग गाव आणि एक खेळाडू मी तर म्हणेन हा सामना लवकरात लवकर सोडणार नाही आहे. जिंकण्याची ईर्ष्या अंतःकरणामध्ये ठेवलेली आहे. पण म्हटलं जातं ना मित्रांनो, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एका बाजूला टीम खालींग, दुसऱ्या बाजूला संघ या ठिकाणी घोडगाव. काय घडेल या मॅच मध्ये चर्चा करताना सांगितलं होतं मगाशीच काही क्षणापूर्वी गायकवाड सरांनी एका जंगलामध्ये दोन वाघ राहणार नाही आहेत. ओव्हर पिच बॉल. आणखी एक आणखी एक आणखी एक धमाका. टाळ्यांचा कड 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 कडाट कडक षटकार. आणखी एक षटकार जर मिळाला तर मात्र सन्माननीय या स्पर्धेचे स्पॉन्सर आदरणीय संतोषजी मगर साहेबांकडनं दिलं जाईल 500 रुपयाचं पारितोषिक. आणि सन्माननीय संतोषजी मगर साहेबांनी या स्पर्धेला दिलंय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 षटकार. याला म्हणतात कॉन्शियस माइंड आणि सॉफ्ट कॉन्शियस माइंड एकत्र करणं आणि मग क्रिकेट खेळणं. सही खिलाडी वही होता है ना जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. क्रिकेटच्या टी फॉर टेम्परामेंटला संपवलं आणि क्रिकेटच्या टी फॉर टॅलेंटला केलं जागं. क्रिकेटच्या टी फॉर टीम वर्कला केलं जागं. क्रिकेटच्या टी फॉर टायमिंगला केलं जागं. आणि इथे मात्र वेळ बदलली. स्वप्न नाही रात्र बदलते. दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलतो नाही बदलत. वेळ मात्र नक्की बदलते. हीच ती वेळ. इट्स टाइम चेंज द टाइम. वेळ बदलण्याची. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धाव संख्या मात्र या ठिकाणी स्वर्ग सुख घेत असताना पाहायला मिळेल. याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. 2 षटकार ठोकले. गोलंदाजाला प्रश्न पडलाय चेंडू रिलीज कुठे करू. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर मात्र संपूर्ण निसर्गानं वेढलेलं मैदान आणि त्या निसर्गामध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक धाव. ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन. धाव संख्या धावफलकावर 31. फुलो लेनचा चेंडू होता आणि या चेंडूचा मात्र सन्मान केला जाईल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट अँड कॉलिंग. बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने खालींग संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावर 33. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फर्स्ट एड बॉक्स न्यायचा आहे. खेळाडूला थोडीशी जखम झालेली आहे. सहा चेंडू 18 धावा. जब तक है जान तब तक है शान. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 रन्सची गरज असेल खालीन संघाला. अशा प्रकारचा खेळ आमच्या डोळ्यासमोर येतो आणि तेव्हा आम्हाला सुद्धा म्हणावं असं वाटतं की
हा टेनिस बॉल जगत आहे ना, हा 7 समुद्राच्या पलीकडे नेण्यासाठी या सर्व खेळाडूंचा, या रणधुरंदरांचा आणि यांच्या उपस्थितीचा खूप मोठा फायदा आहे. आज खऱ्या अर्थानं खालिंग गावानं दाखवलंय की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक आठवण करून देईल, ज्या वेळेला धडाकेबाज वडवली, शिरताज सरांना माहीत असेल, धडाकेबाज वडवली अर्थातच मुरबाड तालुक्यातील भव्य दिव्य स्पर्धा, तिला वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाते. त्या स्पर्धेमध्ये 2 संघ खेळत होते. एका बाजूला टीम होती साई स्पोर्ट्स शहापूर आणि दुसऱ्या बाजूला टीम होती खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील नामांकित संघ. त्या संघामध्ये उस्मान पटेल खेळत होते. त्याच संघामध्ये जयेश पाटील भिवंडी मंडळबा खेळत होते आणि जयेश पाटील उस्मान पटेलच्या संघाला 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. समोर गोलंदाज होता साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा श्रावण डोंगरे आणि त्यानंतर त्याने फेकलेले 4 बॉल डॉट 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 डॉट. उस्मान पटेलला स्ट्राईक मिळाली नाही आणि बघता बघता साई स्पोर्ट्स शहापूर संघ विजयाचा प्रबळ दावेदार बनला. हा असतो क्रिकेट. आणखी एक रेकॉर्ड काही सेकंदामध्ये सांगेल. त्याच मैदानावर करण धुळेचा संघ जोविली खेळत होता आणि त्यांच्या विरोधात शहापूर तालुक्यातील श्रद्धा वॉरियर दसई संघ खेळत होती. दसई संघाच्या विरोधात करण धुळे जोविली संघाच्या बलाढ्य संघाला 12 चेंडूमध्ये केवळ 7 धावांची आवश्यकता होती. सेकंड लास्ट ओव्हर श्रद्धा वॉरियर्स दसई संघाच्या गोलंदाजांना मेडन फेकली आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा डिफेंड केल्या. हा एक क्रिकेट. लांब जायची गरज नाही. तुम्ही भिवंडी प्रीमियर लीग पाहिला असेल. 42 धावा डिफेंड केल्या गोलंदाज गोरसई संघाचा. अर्थातच ज्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला सांगितलंय की याच खेळाच्या बळावर आज आम्ही खऱ्या अर्थानं ब्रह्मांड सुद्धा गाजू शकतो. भावेश पवार 42 धावा डिफेंड करू शकतो. क्रिकेट आहे. 6 चेंडूमध्ये 60, 6 चेंडूमध्ये 36, 6 चेंडूमध्ये 0 समीकरण आहे. क्रिकेट आभासी दुनिया आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. क्रिकेट हा एका अपघातासारखा असतो. कधी घात घडेल, कधी अपघात होईल, कधी ऍक्सिडेंट होईल, कधी कोणाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येत नाही. कधी कोण नायक, कधी कोण खलनायक ठरेल हे सांगता येत नाही. कधी कोण हिरो, कधी कोण विलन ठरेल सांगता येत नाही. कधी कोण जिंकेल आणि कधी कोण हारेल हे सांगता येणार नाही आहे. हा आहे क्रिकेट. अनबिलिव्हेबल वर्ल्ड. आणि खऱ्या अर्थाने या जगावर विश्वास ठेवणं थोडं कठीण झालंय. एक वेळ धोका देणाऱ्या प्रियसीवर आमची तरुण पोरं विश्वास ठेवतील, पण क्रिकेटवर विश्वास ठेवणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 18 रनची गरज. गोलंदाज सज्ज. शेवटच्या षटकामध्ये आलाय संदेश. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलाय. सामन्याला सुरुवात. ओव्हरपिच बॉल. चेंज ऑफ द पेस आणि फेकून दिले चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे होता ऋषी मुनी. चेंडू जरी हिमालयावर पोहोचला, त्या ऋषी मुनीची तपश्चर्या पूर्ण. फलंदाज बाद. काय घडलंय? क्रुशियल मोमेंटला पडलेलं विकेटचं पतन. सामना अजूनही संपलेला नाहीये. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी खालील संघाला अजूनही 18 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतील. आदरणीय आतिजी गोडविंदे साहेबांचं आगमन झाले. सर आलात. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सरचे स्वागत. पाच चेंडू आणि विजयासाठी खालिंग संघाला अजूनही 18 धावांची गरज. प्रेक्षक सामना चालू आहे गोडगाव आणि खालिंग या 2 संघाच्या दरम्यान. गोडगाव संघानं प्रथम बॅटिंग केली. 51 धावा, 50 धावा. इथे मात्र पूल केले. चेंडू निघून चाललाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पूल. वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार. हा सामना जर खालिंग संघाच्या फलंदाजांनी जर विजयी केला तर सन्माननीय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वानं 3रं पारितोषिक दिलंय, वन अँड ओनली संतोषजी मगर साहेब यांच्याकडनं दिलं जाईल 500 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. सामना या स्थितीवर येऊन ठेवलाय प्रेक्षक. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी खालिंग संघाला 12 धावांची गरज. 12चे लाख, लाखाचे 12. झाकली मूठ 1.25 लाखाची. 4 बॉल 12 रन्स. इथे मात्र आणखी एक पूल केले. चेंडू निघून चाललाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज बाद. आणि इथे मात्र टेम्परामेंटला महत्व नव्हतं. टेम्परामेंट संपलं होतं. अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद. सामना इथपर्यंत येऊन टेपलाय. येणारे 3 बॉल्स आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. 2 मोठे फटके. खालिंग विजयी. 2 डॉट बॉल. घोडगाव संघ विजयी.
विजय मात्र एकाच संघाचा. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान कोणाच्या खात्यामध्ये असेल हे पाहणं या स्पर्धेच्या माध्यमातून औत्सुक्याचं ठरेल. म्हणून म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे सामने आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा म्हणावं असं वाटतं, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता, प्रयास तो करना पडेगा मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. 3 बॉल्स आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. केतनचं कौतुक करेल, विजयाची स्वप्न दाखवली, तब्बल 31 धावांची वादळी खेळी साकारली, पण या उंच मनोऱ्यावर यशस्वी भिंत मात्र बांधली नाही आहे. पाया रचलाय. 3 बॉल्स 12 रनची गरज. गतीमध्ये परिवर्तन होतं परंतु ओव्हरपिच होता, ऑफ ड्राईव्ह सजवलाय. निश्चितच डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय, चाच पडणं चालू केलं. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आपली विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? थांबवलं स्वतःला. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. येणारे 2 चेंडू. खालिंग संघाला विजयासाठी अजूनही 10 धाव्यांची गरज. महत्वाचा निर्णय, स्कोर जर लेवल झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 2 चेंडू, विजयासाठी 10 धावांची गरज. इथे मात्र पूल केलंय, आडव्या वाटणं खेळलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला माहिती आहे प्रत्येक धावेचं महत्व. चेंडू फेकणार नाही, धावत येणार आणि त्यानंतर चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये देणार. 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज झाल्या होत्या. अजून एक तुम्हाला शहापूर तालुक्याची आठवण सांगेल, किनवली आणि खातिवली या 2 संघाच्या दरम्यान खरपत गावामध्ये चाललेला सामना. किनवली संघाला एका चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 9 बॉलवर षटकार ठोकला होता. इथे मात्र या गोलंदाजाने चुकी केली नाही आहे. या चेंडूवर मॅक्सिमम षटकार आणि सामना गमावला केवळ आणि केवळ खालिंग गावानं. फक्त आणि फक्त 3 धावांसाठी. जिंकणारेच नाही तर हारणारे अंतःकरणामध्ये बसतात. गायकवाड सर, आम्ही म्हणतो ना की रामजी पांगेरा इतिहासामध्ये लढता लढता धारातीर्थी पडला पण अजरामर झाला. हा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीचा. मन जिंकलं म्हणतो ना, ओ मिठाई भी क्या शिन में टक्कर ना हो, ओ मॅच भी क्या शिन में टक्कर ना हो. फाईट चांगली दिली खालिंग गावानं. हार्ड लक अँड टफ लक टीम खालिंग. कॉंग्रॅच्युलेशन टीम गोडगाव. आपण यायचं आहे गोडगाव संघाचा संघनायक. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. ऑफिशियल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच प्रेक्षक हो. या मॅचचा आनंद घेत राहा. हे कारण असेल ढोळी गावाचं. यस, पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला असेल गोडगाव संघाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून बॅक टू बॅक तिसऱ्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. गोडगाव संघाचा ट्रम्प कार्ड, हुकमाचा 1 का. अर्थातच संदेश आपण यायचा आहे. या मॅच मध्ये तब्बल 44 धावांची वादळी इनिंग आणि बॅक टू बॅक 3 षटकार सुद्धा ठोकले. गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा त्याने पटकावल्या. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम. यस, संदेश आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि गोडगाव संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचला आपण करूया प्रारंभ. Yes, congratulations team Sandesh and